सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 6 दिवस उलटत आहेत। खरं तर पीडित कुटुंबाने जवळपास 48 तासाचा अल्टिमेटम दिला होता। त्यानंतर हा अल्टिमेटम 72 तासावर गेला। आज 6 दिवस झाले तरीही आरोपी अटक नाहीत। माझ्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, धनंजय देशमुख आहेत। काय भावना आहे? कितवा दिवस आहे आजचा? तपासात काही गती वगैरे आहे असं वाटतं? त्या दिवशी सगळे गावकरी रस्त्यावर होते, अंत्यविधी झालेला नव्हता। त्या दिवशी 48 तासात आम्ही काही करून आरोपीला जेरबंद करू असं सांगण्यात आलं होतं। त्या दिवशीपासून आम्हाला वाटलं की 2-3 दिवसात तपासाला वेग येईल जास्त। आज 6वा दिवस आहे, तर ते जे 3 आरोपी आहेत त्याच्यावर काही इन्क्वायरी चालू आहे। त्याच्या संबंधी काही अजून समजायला तयार नाही। आजपर्यंत 6 दिवस झाले। जर काही दुसरं शोधाशोध करायची असती तर बऱ्याचशा गोष्टी उलगडा झाल्या असत्या, पण आज कुठलीच गोष्ट कळत नाही आहे की आरोपी गेलेत कुठं आणि कसे शोधत नाही आहेत। त्यांचे नातेवाईक, त्यांचे संबंधित लोक, त्यांचे मित्रपरिवार कोणी ना कोणी असतील, त्यांच्याकडे जाऊन इन्क्वायरी झाली असती व्यवस्थित तर ह्या गोष्टी सगळ्या जवळपास कळाल्या असत्या। पण आज काहीच समजायला तयार नाही की काय होतं आहे। खूप लोक येत आहेत, खूप प्रयत्न करत आहेत आपल्यासाठी, आपल्याला न्याय देण्यासाठी मनातून तळमळ करतात सगळेजण। पण ॲक्च्युली परिस्थिती अशी आहे की होतं आहे काय, नेमकं कुठं अडकलं आहे हे समजायला तयार नाही। ज्या दिवशी रस्ता रोको केला त्या दिवशी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आले होते। पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी तुम्हाला अल्टिमेटम दिलं होतं, आश्वासन दिलं होतं। आश्वासन पाळत नाहीत असं म्हणायचं? हां, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की 2 दिवसात तुम्हाला आम्ही 2 ते 3 दिवसात आम्ही सगळे आरोपी जेरबंद केलेले दिसतील, आम्ही तसा शब्द देतो। मग त्या दिवशी जे लोक रस्त्यावर बसले होते ते उठून परत मग आम्ही सगळे विधी वगैरे उरकून घेतल्या। पण आता 6 दिवस झाले, त्याच्यानंतर कुठलीच प्रोग्रेस नाही। मग नेमकं काय चालू आहे ते अजून समजायला तयार नाही। मात्र या प्रकरणामध्ये कुठंतरी राजकारण येते अशीही चर्चा होते। ग्रामस्थ तुमचे आक्रमक झालेत। हां, तर राजकारण म्हणजे काय होतं आहे नेमकं हे मला सांगता येणार नाही। मी अत्यंत दुःखात आहे। म्हणजे मला जास्त तुम्हाला एक्सप्लेन करून सांगता येत नाही की म्हणजे जे सामान्य माणसं आहेत, जे माझा भाऊ गेल्यानंतर जे बाकी समाजातल्या विविध जातीतल्या लोकांचा जे ओघ आहे ते लोक येत आहेत। मला त्यांना बोलावं लागतं आहे, त्यांना सांगावं लागतं आहे काय परिस्थिती झाली आहे, मग इकडं काय चाललं आहे, कोणाचे काय प्रयत्न चालले आहेत किंवा कुठं थांबलं आहे हे काय म्हणजे मला अजून समजायला तयार नाही। पण आता जे अल्टिमेटम दिलं होतं 3 दिवसाचं ते संपलेलं आहे। आज 6वा दिवस आहे। उद्याच्या दिवस आम्ही म्हणजे मग गावकरी म्हणत होते, जे कोणी सांत्वनपर लोक येत होते त्यांना सांगत होते। दुपारी छत्रपती संभाजी महाराज पण आले होते, त्यांनी सांत्वन केलं। त्यांनी सांगितलं की आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, योग्य न्याय मिळाला पाहिजे, एक चांगला माणूस समाजातून गेलेला आहे। तर अजून पण आमचा प्रशासनावर विश्वास आहे की उद्या संध्याकाळपर्यंत ते आम्हाला काहीतरी सगळं रिझल्ट देतील, आरोपी जेरबंद करतील। आणि या सर्व घटनेमध्ये, या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक जे अविनाश बारगळ आहेत त्यांच्याशी काही तुमचा संवाद झाला आहे, काही बातचीत झाली? माझा नाही संवाद झाला, पण जे शिष्टमंडळ आहे इथं, जे की सगळे हे कामकाज बघतंय किंवा काय चाललं आहे कागदपत्रांचं वगैरे, भेटीगाठी, कोर्ट कचेरीचा जे विषय चालू आहे, त्यांना अशी माहिती मिळते की ह्यांच्याकडे डाटा कलेक्ट व्हायला चालू आहे, जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दल जे काय त्यांनी त्या दिवशी केलं आहे। पण ते अधिकृत असं अजून त्यांनी आपल्याला शेअर केलं नाही त्यांनी काय झालं ते। कुठंतरी राजकारण घुसल्यामुळे यामध्ये की तपासाला गती येत नाही असं म्हणायचं आहे? राजकारणचं मला नाही वाटत काही राजकारणाचं, कारण का हे जे झालेली घटना आहे ते राजकारणाचा भाग नाहीच आहे मुळात, हे आहे प्रवृत्तीचा भाग। त्याच्यामुळं कुठलाही ते कोणी असेल, पण जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी सगळे एकत्र आलेत आणि ह्याच्यात राजकारण झालं पण नाही पाहिजे। कारण आपण मागतोयच काय, आपण न्याय मागतोय। आपण त्या ज्यांनी कृत्य केलं हे घाण, जे क्रूर कृत्य केलं आहे त्याचा शिक्षा मागतोय। त्याच्यामुळे त्याच्यात राजकारणाचा काही विषयच नाही आहेत कुठं। अनेक जण इथे येतात, कोणी SITची मागणी करते, कोणी CBIची मागणी करते। तुमची काय मागणी? आता तपास जो आहे तो CIDकडे तर वर्ग झालेलाच आहे।
त्या दिवशी जे लोकांच्या भावना होत्या, लोक रस्त्यावर होते, मग गावकरी सगळे जवळपास 2-3 हजार लोक तिथं गावातलेच तिथं होते सगळे. मग त्या भावना विवश होऊन लोकांना अजून म्हणजे सगळ्या लोकांना माहीत नाही ना की SIT काय आहे, CBI काय आहे किंवा CID काय आहे. त्याच्यामुळं कोणीतरी म्हणलं CIDची चौकशी झाली पाहिजे. तर मग वाटलं बाबा प्रशासनाला की चला CID पाहिजे तर चला CIDची करू. पण आपल्याला ज्या दिशेनं न्याय मिळणार आहे किंवा आपल्याला ज्या चौकशीनं आपल्याला लवकर न्याय मिळणार आहे, ज्या सगळ्या वस्तू टिकणार आहेत आपण जे करायलो त्या हिशोबानं जे शिष्टमंडळ आहे आमच्याकडं, जे गावकरी आहेत, ज्या गावकऱ्यांवर सोपवलं आहे आम्ही की हे सगळं योग्य तुम्ही करा, तर ते आज ठरवतील की म्हणजे नेमकं काय करायचं आहे. चर्चा सगळे करून की कुठली आपल्याला चौकशी कशामार्फत करायची आणि कसा न्याय घ्यायचा आहे त्याबद्दल चर्चा चालू आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. अनेक मंत्री जे आहेत ते उद्या शपथ घेणार आहेत. एकीकडे एवढी मोठी घटना घडली. पीडित कुटुंब म्हणून मुख्यमंत्र्याला तुमचं काय साकडं असेल? मुख्यमंत्री हे जी परिस्थिती आहे आजची आपल्यावर आलेली, आपल्या कुटुंबावर, आपल्या गावावर, समाजावर, ह्याची पूर्ण त्यांना कल्पना दिलेली आहे. विविध लोकांनी, जे राजकीय लोक आहेत किंवा सामाजिक लोक आहेत, त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. आणि ते बघून जी कारवाई त्यांनी करायला सांगितली ती कारवाई 100% मला विश्वास आहे की 100% ती कारवाई होईल. या प्रकरणात तुम्ही आणखीन एक मागणी केली होती. PSI राजेश पाटील आणि PI प्रशांत महाजन. राजेश पाटलांचं निलंबन झाले, मात्र प्रशांत महाजनांना सक्तीच्या रजेवर पाठवले. या कारवाईवर तुम्ही समाधानी आहात? कारवाई म्हणायची याला? मला नाही जास्त त्याच्यावर बोलता येणार. म्हणजे कशामुळं की म्हणजे आता मी हे काय केलं आहे ह्यांनी नेमकं, म्हणजे कसं जे लोक आहेत माझी पाठीराखे त्याबद्दल. म्हणजे आता IG साहेबांना आज फोन केला होता, तर IG साहेबांनी सांगितलं की सगळ्यांची इन्क्वायरी चालू आहे. मग जे दोषी कोणी असेल ना, तर ते मग कोणी असू द्या, दोषी असेल तर त्याला म्हणजे त्याची सजा मिळाली पाहिजे. सजा म्हणजे की त्यानं जे चूक केली आहे ती परत चूक आयुष्यात नाही झाली पाहिजे. त्याकरता जे दोषी आहेत त्यांच्यावर कोणाचे सर्वांवर कारवाई झाली पाहिजे ह्या मताचा मी आहे. नक्कीच गावाकडची ही माणसं आहेत, साधीभोळी राहणीमान असलेली माणसं आहेत. समाजातून, ग्रामीण भागातून आलेले हे लोक आहेत. त्यांना बोलता येत नाही, शब्द फुटत नाही. दुःख अनावर झालेलं आहे. कारणही तसंच आहे. आधार असलेला भाऊ गेला आहे, गावाचा पोशिंदा गेला आहे. 6वा दिवस आहे तरीही न्याय मिळत नाही. त्यामुळे आता कुठंतरी राजकारण विरहित त्याचा तपास झाला पाहिजे. कोणीही राजकारण यामध्ये केला नाही पाहिजे. आणि खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या घटनेत गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे. अन्यथा सोमवारी आम्ही वेगळी भूमिका घेऊ. मात्र नेमकी भूमिका काय घेणार याकडे आता उत्कंठा शिगेला लागलेला आहे. त्यांनी भूमिका अद्याप स्पष्टही केली नाही. मात्र सोमवारी त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.